ओम काळेश्वरी अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी. त्या तुळजाभवानीचा दर चैत्र महिन्यामध्ये चैत्र पौर्णिमेला छबिना असतो. त्या उत्सवासाठी या छबिन्यासाठी सर्व भाविक भक्त त्या ठिकाणी जमा होत असतात. आम्ही दरवर्षी येत असतो. गेल्या वर्षी एका व्यक्तीने आमच्या संघ वादविवाद केला. त्याच व्यक्तीने या वर्षी स्वप्नील लांडे पाटील यांच्या संघ पण वादविवाद केला. त्या ठिकाणी त्याच्या देवीची भरपूर अशी विटंबना झाली. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. हा वाद मिटला पाहिजे. आपला गर्व, हामपणा, मीपणा आपण सर्व सोडून दिला पाहिजे. आपण देवी भक्त आहे, देवी उपासक आहे याचं भान हे सर्वांनीच ठेवलं पाहिजे. आणि दुसरा विषय की आपली ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी. आपल्याला काही झालं तर वर्षातून एकदा दोनदा या ठिकाणी आपला कुलाचार करण्यासाठी यावं लागतं. तसंच या ठिकाणी आल्यावरती या ठिकाणचे पुजारी, कर्मचारी आपल्याला सर्वजण सहकार्य करत असतात. तर आपण एवढं आपला ते छान सहकार्य करतात. मंदिरामध्ये गेलं की आपल्या आईसाहेबांना हात लागत नाही. या ठिकाणचे जे गोपी पुजारी आहेत ते 24 तास देवीच्या सेवेत असतात. त्यांचा हात देवीला लागतो. त्यामुळे आपण ते पुजारी बाहेर आले की आपण त्यांच्या पायावरती डोकं ठेवून पाया पडतो. आपल्या मनात एक श्रद्धा असते की यांचा हात देवीला लागतो, आपण यांच्या पाया पडलं म्हणजे आपला हा स्पर्श देवीला झाल्यासारखा आहे. तर हे पुजारी एवढं छान सहकार्य करतात. बऱ्याच जणांनी या पुजाऱ्यांवरती पण आरोप घेतले. तर असं तुम्ही करू नका. आपापसामध्ये वादविवाद होईल अशा गोष्टी करायच्या नाही. या ठिकाणी आल्यावरती हे आपण सर्वांनी एक जीवानी राहून हा छबिन्याचा आनंद घ्यायचा आहे. वादविवाद करायचा नाहीये. ओम काळेश्वरी.